नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत ड्रिंकर आणि फीडर हे कशा पद्धतीनं इन्स्टॉल करायचे। कारण बऱ्याच पोल्ट्री व्यावसायिकांना जे नवीन असतात त्यांना ही जी खाद्याची आणि पाण्याची भांडी आहेत, ही भांडी कशी इन्स्टॉल करायची हे लवकर लक्षात येत नाही। त्यासाठी हा व्हिडिओ आज आपण बनवणार आहोत। तर माझा सहकारी सिद्धेश्वर हा आपणास जे खाद्याचं जे भांडं आहे हे कसं इन्स्टॉल करायचं हे दाखवणार आहेत। तर चला आपण पाहूया सिद्धेश्वरकडून की खाद्याचं जे भांडं आहे ते कुठल्या पद्धतीनं सेट केलं जाते। मित्रांनो, हे 20 बाय 50चे पोल्ट्रीचे शेड, नवीन शेड आता आपण तयार केलेले आहेत। अजून आपले पक्षी यायचे बाकी आहेत आणि शेडमध्ये सुद्धा थोडंसं कामसुद्धा बाकी आहे। बऱ्यापैकी आपलं काम पूर्ण झालेलं आहे। आपण पाहू शकता हे नवीन शेड आणि ही जी भांडी आपल्यासमोर दिसत आहेत ही छोट्या पिल्लांची चिक्सची भांडी आहेत। ती आपण कशी इन्स्टॉल करायची ते नंतर पाहूया। सुरुवातीला आपण पाहणार आहोत खाद्याचे जे भांडे आहेत, मोठ्या पक्ष्यांसाठी असणारे जे भांडे आहेत ते कशा पद्धतीने बसवायचे। तर चला आपण पाहूया सिद्धेश्वरकडून त्याची माहिती। मित्रांनो, खाद्याचं जे भांडं असते त्याला ह्या 5 वस्तू आहेत। त्या 5 वस्तूपासून त्याचं इन्स्टॉलेशन सिद्धू आता आपल्याला करून दाखवतो आहे। सुरुवातीला त्याने जी दांडी घेतली ती दांडी हे खालचं जे प्लेटसारखं जे भांडं आहे याच्यामध्ये तो बसवत आहे। याला खालून तो आता व्यवस्थितपणे फिट करून घेत आहे। त्यानंतर जी पांढरी जी जाळी आहे ती जाळी या बकेटमध्ये जाळी आहे, ही जाळी या बकेटमध्ये या पद्धतीने टाकून घ्यायची आहे आणि ही बकेट किंवा हे जे भांडं आहे हे भांड्याची ह्या निळ्या दांडीमधून तो आता हे भांडं आता या पद्धतीनं फिट करतो आहे। आणि ह्यानंतर हे जे भांडं आहे हे भांडं आपण पाहू शकता या ठिकाणी आतमध्ये याला हे जे खाचे आहेत हे हा एक खाचा, त्यानंतर इकडून थोडा लहान खाचा आहे, त्यानंतर इकडून त्यापेक्षा मोठा खाचा आहे। ह्या खाच्यामध्ये या खाच्याचं असं वैशिष्ट्य आहे की ह्या खाच्यामध्ये ज्यावेळेस आपण ही जी बकेट आहे ही ज्यावेळेस सेट करतो त्या पद्धतीनं खाली असणारं जे खाद्य आहे ते कमी जास्त प्रमाणात आपल्याला सोडता येते। त्यासाठी हे खाचे या ठिकाणी दिलेले आहेत आणि आपलं खाद्य या जाळीमधून आपल्याला आतमध्ये टाकण्यासाठी ही नरसाळ्या सारखी दिसणारी जी जाळी आहे ही याच्यामध्ये बसवायची आहे। तर आपण पाहू शकता सिद्धूने आता 2च मिनटात हे जे खाद्याचं जे भांडं आहे ते भांडे त्याने या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने बसवायचं हे दाखवून दिलेलं आहे। तर आपण पाहू शकता सिद्धेश्वरने हे जे खाद्याचं जे भांडं आहे ते कशा पद्धतीने बसवायचं हे आपल्याला एका 2च मिनटामध्ये बसून दाखवलेलं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा